कसं आहे साहेब, निवेदन देऊन तुम्ही आम्ही द्यायला आलो, तुम्ही घेतलं तसंच राहिलं असं नका. तुम्ही जे अधिकारी आहेत वाटलं त्यांना इथं बोलवलं तर खूप चांगलं काम करायचं. जे मेन आपला इथला जे अधिकारी आहे हां करड थोडं माग बॅनर दिसतो द्या. थोडं मागवा. मजदूर संगठना जिंदाबाद. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. वरना खुर्ची खाली करो. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. कामगार संगठना जिंदाबाद. कामगार संगठना जिंदाबाद. हमारी मांगे पूरी करो. मजुरांसाठी सूचना आहे, रस्त्यावर कोणी त्यांची एवढी दादागिरी साहेब. पण एजंटांना सांगितलं तर मग ते कोणाला भेटू? एजंटांना सांगायचं म्हणलं तर 5,000 विषय नाही साहेब, हजारो रुपये शिष्यवृत्तीचे जर हे करायला तर अर्धे पैसे आम्हाला द्या. तुमचं योग्य काम आहे, 100% सत्य आहे, त्यांना तुम्ही लाभ द्यायला पाहिजे. ही आता हे तुम्हाला माहिती तो दिलेली आहे. याच्यापुढे याचं आंदोलन तीव्र होणार आहे. हे जे काम करणारे अत्यंत गरीब लोक असतात, 4-5 काम करतात, ते एजंटला 1000 रुपये द्यायची मजुरी बुडवून करणार काय? ते पैसे अक्षरशः 10,000 ओरिजिनल काम याच्यावर अंकुश लावायला पाहिजे. कारवाई करा. आणि हे 90 दिवसाचा ग्रामसेवकाला का बरं देत नाही? ते ग्रामपंचायत 90 दिवसाचा प्रमाण ग्रामसेवक का देत नाही? सगळ्यांची बैठक नाही सर पहिले ग्रामसेवक कंपल्सरी सांग देऊ लागले साहेब. मेन मुद्दा ग्रामसेवक. आम्ही शिवसेना आंदोलन असं होणार आहे का? ओके. त्याच्या वतीनं मोर्चा इथं काढला होता. सर्व कामगार तुमच्या मजूरदार लोक या ठिकाणी हजारोच्या संख्येनं इथं उपस्थित होते. आम्ही फक्त या निवेदनाद्वारे यांना सांगितलं, मजूरदार कामगार जी संघटना आहे, जे ऑफिस आहे, त्या माध्यमातून जे भ्रष्टाचार व्हायला तो कुठेतरी थांबायला पाहिजे. तुम्ही बघितलं असाल की जे मजूरदार खरं पाहिलं तर मिस्त्री लोक आहेत, ते काम करतात 90 दिवस. ज्यांनी काम केलं, एक तर त्यांना तुमच्या माझ्यासाठी तिथं प्रमाणपत्र दिलं जात नाही. त्यांचं 1-1 वर्षाचं रिन्यू असते, ते रिन्यू करून दिलं जात नाही. आणि जर त्यांनी मागितलं तर त्यांची पैशाची मागणी होते. त्यांना इथं ऑफिसला तिथं बोलून त्या 1 दिवस देऊन तिथे एक दिवस तुमच्या NTCला तुमच्या माझ्यासाठी थांबावं लागते. तिथले जे अधिकारी आहेत, काय एजंट आहेत, त्यांच्यामार्फत समजा एखादी शिष्यवृत्ती एखाद्या माणसाची तिथे मंजूर झाली तर त्याचे शिष्यवृत्तीचे अर्धे पैसे आम्हाला द्या, तर तुमची शिष्यवृत्ती आम्ही मंजूर करू. या पद्धतीने भ्रष्टाचार चालू आहे. या लोकांची चौकशी झाली पाहिजे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि जे लोक वंचित राहिलेले आहेत, मजूरदार लोक जे वंचित राहिलेले आहेत, त्यांच्या फायली मंजूर करून त्यांच्या फायली लवकर मंजूर झाल्या पाहिजे. नाही तर आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये शिवसेना स्टाईलने इथे तुमच्या माझ्यासाठी आंदोलन करून या लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. नात्याने बोलत आहे. आमच्या व्यथा मांडण्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबाच्या ऑफिसला मोर्चा घेऊन आलो होतो. आमच्या व्यथा अशा आहेत की शासनाने जे कामगार मंडळ स्थापित केलं, त्याच्यासाठी बांधकाम कामगार मजुराला ज्या योजना भेटतात त्याच्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि त्या नोंदणीचा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे 90 दिवस प्रमाणपत्र, 90 दिवसाचं प्रमाणपत्र कामगाराचं. तर प्रथम ते जे गुत्तेदार आहेत, प्रायव्हेट गुत्तेदार, त्यांच्या सहीनंच चालले. नंतर ग्रामसेवकाची सही लागली. आज आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यामध्ये ग्रामसेवकाची सही मागायला गेलो तर ग्रामसेवक काही सही देत नाही आणि तेच ग्रामसेवक एजंटच्या थ्रू पैशाने देत आहेत. अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या योजनेचा बट्टा बळ उडालेला आहे आणि भ्रष्टाचाराने ही योजना ग्रासलेली आहे आणि त्याच्यामुळे बांधकाम मजूर त्रासलेले आहे. ते त्रास घेऊन आम्ही गोपू पाटील यांच्या नेतृत्वाखाली इथं आलो आणि आमच्या मागण्या कलेक्टर साहेबाला सांगितल्या. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की पुढच्या सोमवारी आम्ही तुमच्या निवेदनावर निर्णय घेऊ. आज जर आमच्या मागण्या शासनानं किंवा सरकारनं पूर्ण नाही केल्या तर याच्याही पुढे आम्ही तीव्र पद्धतीनं सर्व बांधकाम, आता तर प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक गावातून 10-20 माणसं आलते, जिल्ह्याभरातून कमीत कमी
बांधकाम कामगार आम्ही जिल्ह्यात आणू आणि संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको आणि आंदोलन करून आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.